गेल्या सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी ही लागू करण्यात आली होती। मात्र हिंसाचाराच्या या 10 दिवसांनंतर आता ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। कोतवली तहसील, गणेशपेठ आणि यशोधानगर भागातल्या पोलीस ठाण्यासह 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी ही हटवण्यात आली आहे। याआधी टप्प्याटप्प्याने काही भागातील संचारबंदी हटवण्याचे आदेश देण्यात आले होते, पण आज दुपारी 3 वाजल्यापासून हिंसाचारग्रस्त भागामध्ये ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। तर संचारबंदी उठवण्यात आली असली तरी मात्र या भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम राहणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहे। तुषार, नेमकी सध्याची नागपूरची परिस्थिती कशी आहे? जर का आपण आता सध्याचं चित्र बघितलं, 3 वाजतापर्यंतची संचारबंदी ही कायम होती आणि 3 वाजता नंतर शहरातल्या ज्या 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी सुरू होती ती पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। महत्वाची गोष्ट की जर का आपण बघितलं तर संचारबंदी अशा भागामध्ये होती जिथे संवेदनशील भाग आहे आणि ज्या भागामध्ये हिंसाचार झालेला होता। उर्वरित शहरामध्ये मागच्या 6 दिवसापासून जीवन हे सामान्य होतं, त्याचा दंगलीचा कोणताही परिणाम शहराच्या उर्वरित भागावर पाहायला मिळत नव्हता। मात्र संचारबंदी असलेल्या 11 सुरुवातीला जे पोलीस स्टेशन होते त्या हद्दीमध्ये काही संवेदनशील पॉकेट्समध्येच ती संचारबंदीचा प्रभाव दिसत होता। आता आज सकाळपर्यंत जर आपण चित्र बघितलं तर सकाळला गणेशपेठ असेल, कोतवाली असेल, तहसील असेल आणि यशोधरानगर असेल या 4 पोलीस स्टेशन हद्दीतच संचारबंदी होती। आता या क्षणापासून म्हणजे 3 वाजतापासून ती पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। त्यामुळे हळूहळू आता नागपूर त्या भागामध्ये देखील पूर्वपदावरील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कारण की उर्वरित नागपुरातलं जर चित्र बघितलं तर हे सामान्यतः जसं नियमित असतं तसंच पाहायला मिळत होतं। कुठेही बाजारपेठा बंद नव्हत्या। मात्र ज्या भागात संचारबंदी होती तिथे प्रमुख बाजारपेठा येतात, म्हणजे गांधीबाग असेल, इतवारी असेल, महाल असेल, या प्रमुख बाजारपेठा संचारबंदी भागामध्ये येत होत्या। त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं। दिवसाला साधारण 250 ते 300 कोटी रुपयाचं नुकसान होत होतं। त्यामुळे कुठेतरी सर्व गोष्टीचा विचार करता पोलिसांनी हा घेतलेला निर्णय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुषार, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।